मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया सुभेदारांच्या घरी येते। त्याचवेळी सायली मात्र किचनमध्ये असते आणि प्रियाला पाहताच लगेच पुढे येते। हसतच तिचं स्वागत करत "अगं ये ना प्रिया, तू कशी आहेस?" असं विचारते। तेव्हा आता प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो। मग ती आता विचारते, "काय तू माझं चक्क स्वागत केलंस? अगं मला वाटलं होतं तू तर मला धक्के मारून घराबाहेर काढशील." त्यावेळी सायली आता शांतपणे म्हणते, "तू यांच्या आयुष्याचा भाग कधी नव्हतीस। आता या घराची सून बनण्यासाठी तू खूप कारस्थानं केली। तुला अगोदरच मी सांगितलं होतं की मीच जिंकणार म्हणून." त्याचवेळी आता प्रिया रागात म्हणते, "एकदा जिंकली म्हणून उडू नकोस। अगं तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुझं अर्जुन बरोबर लग्न झालं, नाहीतर त्याच्या पायाशी उभं राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये." तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, "एवढं मात्र खरं आहे हां, माझं नशीबच खूप चांगलं आहे." हा प्रिया मात्र उद्धटपणाने म्हणते, "अगं पण दर्जा मात्र मोलकरणीचाच आहे ना, कारण मी पाहुणी म्हणून तुझ्याकडे जेव्हा कॉफी मागेन ना, तेव्हा ती तुला सर्व करावी लागणार आहे." तेव्हा सायली अजिबात तिच्याशी काही वाद न घालता समोर पाहते तर प्रतिमा आत्या समोरून येत असते। तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो। "मग आता तुम्ही सुद्धा आलात का? अहो मला वाटलं होतं की प्रिया एकटीच आली की काय." असं म्हणून ती लगेच प्रतिमाला भेटते। त्याचवेळी प्रतिमा म्हणते, "अगं आम्ही एकत्रच आलो, परंतु आगेमध्ये मोगऱ्याला अगदी बहर आलेला दिसला म्हणून जरा रेंगाळले." सायली म्हणते, "नमस्कार करते हा." असं म्हणून प्रतिमाच्या लगेच ती पाया पडून आशीर्वाद घेते। त्याचवेळी "सुखी राहा बाळा" असा आशीर्वाद प्रतिमा देत तिचं कौतुक करते। त्याचवेळी सायली म्हणते, "माझं सुख आहे ना, ते तुम्ही तर मिळवून दिलं आहे प्रतिमा आत्या मला." तेवढ्यातच तेथे कल्पना येते। त्यावेळी आता कल्पना प्रतिमा व तन्वी या दोघींनाही पाहते आणि लगेच तन्वीला जवळ घेत, "तू कशी आहेस बाळा?" असं विचारते। प्रिया मात्र आता मी खुश असल्याची फक्त नाटकं करत असते। त्यानंतर प्रतिमा आता तिथे बसते। तर आता प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं की मी सर्वांना दुखवलं। ती आता कल्पनाला म्हणते, "कल्पना, लग्नामध्ये जे काही झालं मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण माझ्यावर खूप चिडला असाल." तर सायली लगेच किचनमध्ये जाते आणि आपलं काम करू लागते। त्यानंतर कल्पना म्हणते, "अगं नाही ग प्रतिमा, तू जरी बोलली नसतीस ना, तरीही अर्जुनने फक्त त्याच्या मनासारखंच केलं असतं." असं म्हणून रागातच सायलीकडे पाहत ती म्हणते की "आणि हिने काय केलं? तिथे येऊन अचानक होत्याचं नव्हतं करून टाकलं." नाटक करत प्रिया म्हणते, "मामी, पण सायलीमुळे आपल्यामध्ये दुरावा येता कामा नये." "अहो बाबा तर खूप संतापले आहेत। शेवटी मीच म्हटले बाबांना की आईला तरी माहेरी जाऊ द्या, तिचं माहेर असं तुम्ही तोडू नका." त्याचवेळी कल्पना तिच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवत म्हणते, "तन्वी बाळा, तुझं मन किती मोठं आहे ग. खरं तर मला असं वाटलं होतं आयुष्यात तू कधीही माझ्याशी बोलणार नाही, परंतु तू सर्व काही विसरून आम्हा सर्वांना भेटायला आलीस." प्रिया आता अगदी संस्कारी असल्यासारखं नाटक करत म्हणते की "अगं मामी, तुम्ही सगळी तर माझी माणसं आहात." प्रतिमा एकदमच शांत बसलेली असते। ती त्या दोघींमध्ये काहीच बोलत नाही। पुढे आता प्रिया म्हणते, "कसं आहे ना, माझ्याऐवजी अर्जुनने दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न केलं, तो राग मी असा तुमच्यावर कसा काढेन?" तेव्हा मात्र सायली रागातच आता प्रियाकडे पाहते। कडे अर्जुन आता सिद्धेशला म्हणतो, "हे बघ जोशी आलाय आता." मग तिथे जोशी आल्यानंतर अर्जुन म्हणतो, "हे पहा, एखादा कस्टमर पहा, तोपर्यंत मी पेपरवर्क रेडी करून ठेवतो." आता असं म्हणून अर्जुन लगेच तेथून जातो तर जोशी हा सिद्धेशकडे पाहतच राहतो। मग आता अर्जुन तिथून गेल्याबरोबरच जोशी लगेच उठतो आणि अर्जुन गेला का नाही याची खात्री करून बाहेर डोकावत पुन्हा सिद्धेश जवळ येत विचारतो, "यावेळी तुम्ही अर्जुन सुभेदार बरोबरच बोलत होतात ना?" तेव्हा तो म्हणतो, "हो का, काय झालं काय?" त्याचवेळी जोशी जरा त्याला बाजूला बोलवतो आणि म्हणतो, "हे पहा, एका माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तो अर्जुन सुभेदार ना एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. कारण त्याच्याबरोबर जर तुम्ही डील केली तरीही तो तुम्हाला एक दमडीसुद्धा देणार नाही." तेव्हा सिद्धेश म्हणतो, "हो, तरीच मला काहीतरी गडबड वाटली." मग जोशी म्हणतो की "त्यापेक्षा तुम्ही माझं ऐका. अहो माझ्याकडे एक असा माणूस आहे जो तुम्हाला रातोरात मालामाल करू शकतो. फक्त अर्जुन सुभेदाराच्या इलिगल प्रॉपर्टीबद्दल डिटेल माहिती द्या." त्याचवेळी सिद्धेश म्हणतो, "तुम्ही मला ना पैसे द्या, मग त्यांची सर्व माहिती मी तुम्हाला देतो." त्याचवेळी जोशी लगेच आता महिपतला कॉल करतो आणि म्हणतो, "साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अर्जुन सुभेदारच्या इलिगल प्रॉपर्टीबद्दल आपल्याला माहिती देणारा एक प्रामाणिक माणूस आहे.
त्याचवेळी आता तुम्ही आत्ता इथे येऊ शकताय का असं तो विचारतो. मग आता महिपत म्हणतो, अरे जोशा, तू जो मला पत्ता पाठवलाय ना त्याच्या जवळच आहे मी, आता मी आलोच असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यावेळी आता जोशी म्हणतो, आपण इथेच वाट बघूयात हा, असं म्हणून तो सिद्धेशला तिथे खुर्चीवर बसायला सांगतो. त्या इलिगल प्रॉपर्टीबद्दल ते दोघेही आता बोलू लागतात. तर अर्जुन नेमका आता तिथे येतो आणि मग सिद्धेशकडे पाहत असतो, कारण त्यांना त्यांचा पुढचा प्लॅन आता चालू करायचा असतो. त्याचवेळी आता अर्जुन इकडे काय करतो तर वेटरला बोलवतो आणि त्याच्याकडे एक फ्लावर पॉट देत म्हणतो, समोर जो फ्लावर पॉट आहे ना तो फ्लावर पॉट तिथून काढायचा आणि हा फ्लावर पॉट तिथे ठेवायचा, तो एक्सचेंज करायचा आहे. तेव्हा वेटर हो असं म्हणतो. तेव्हा वेटर बरोबर आता अर्जुनचं ते काम करू लागतो आणि जोशीला कळत सुद्धा नाही की नक्की अर्जुनने काय केले, कारण तो बोलण्यामध्ये एवढा व्यस्त असतो की त्याला माहीतच नसतं की हा फ्लावर पॉट इथे चेंज केलाय म्हणून. इकडे अर्जुन मात्र आता निरखून पाहू लागतो की खरंच हे काम वेटरने केलंय का. मग आता ते काम झाल्यानंतर अर्जुनच्या जीवात जीव येतो. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, मिशन सक्सेसफुल. जोशी, आता तू काही सुटणार नाहीये, कारण तो जो फ्लॉवर पॉट असतो ना त्यामध्ये अर्जुनने कॉर्डर बसवलेला असतो. दुसरीकडे आता प्रतिमा म्हणते की आपण हा विषय बंद करूयात का प्लीज, कारण आपली नाती खूप घट्ट आहेत कल्पना. अगं असल्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपली नाती तुटणारी नाही आहेत आणि ही नाती ना आपण अशी तुटू द्यायचीच नाही. त्याचवेळी कल्पना म्हणते, खरं आहे अगं प्रतिमा तुझं, पण ना मला तन्वीची खूप काळजी वाटते. मागचं सगळं काही विसरून ना तिला आता नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी. तेव्हा प्रिया आता म्हणते, मी प्रयत्न करतीये ग मामी, पण काही केल्या ना जमतच नाही, कारण मला भूक लागत नाही आणि रात्रीची झोप सुद्धा येत नाही. त्याचवेळी कल्पना म्हणते, बाळा तन्वी स्वतःला तू सावर जरा. मग आता प्रिया म्हणते, मामी अगं माझं जरा डोकं दुखतंय, मला घोटभर जरा कॉफी मिळेल का. तेव्हा आता सायली म्हणते, हो घेऊन येते की मी कॉफी, थांब जरा, असं म्हणून सायली कॉफी बनवणार असते. तेव्हा आता कल्पना म्हणते, काही गरज नाही आहे. तेव्हा आता विमलला लगेच ती आवाज देते, तर विमल तितक्यात तेथे येते आणि विचारते, काय झालं वहिनी. मग आता जरा तन्वी आणि प्रतिमासाठी कॉफी बनवतेस का, आता तिला कल्पना विचारते. मग विमल म्हणते, हो चालेल, कारण विमल हे आपले पाहुणे आहेत, त्यामुळे बाहेरच्यांनी मदत करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा आता सायलीला खूपच वाईट वाटतं, अगदी यांनी घरातल्या सदस्यांमधूनच वगळलंय. तेव्हा प्रियाला मात्र खूपच आनंद होतो आणि ती हसतच सायलीकडे पाहते. तर प्रतिमाला आता खूप वाईट वाटतं. तर विमल आता काहीच न बोलता, हो करते मी असं म्हणून लगेच किचनकडे जाते. तेवढ्यातच सायली आता पुढे येते आणि विचारते की प्रतिमा आत्या, तुम्हाला तर चहा आवडतो ना, मग मी बनवू काय त्यांच्यासाठी चहा. तेव्हा कल्पना रागातच म्हणते, काही गरज नाही, तो ना विमलच बनवेल. मग सायली बिचारी आपली पुन्हा तशीच निघालेली असते. तेव्हा प्रतिमा आता तिला अडवते आणि म्हणते, थांब जरा सायली. तेव्हा सायली विचारते, काय झालं. मग प्रतिमा कल्पनाला म्हणते की त्या चहाला सायली चहाची चव नाही येणार ना. तेव्हा आता कल्पनाचा हे नाईलाज होतो. तर प्रियाला राग येतो, कारण आता सायली प्रतिमासाठी चहा बनवणार असते. तर दुसरीकडे आता महिपत त्या कॅफेमध्ये आलेला असतो. त्याचवेळी आता साहेब या ना, बसा ना, असं जोशी त्याच्या पुढे पुढे करत म्हणतो. मग महिपत जोशीजवळ बसतो. तेव्हा हेच ते साहेब आहेत असं आता जोशी हा सिद्धेशला सांगतो. सिद्धेश आणि महिपत दोघेही एकमेकांना आता भेटतात. त्याचवेळी आता जोशी म्हणतो, अर्जुन सुभेदाराची जी इलिगल प्रॉपर्टी आहे ना त्या प्रॉपर्टीसाठी क्लायंट यांनाच पाहायला सांगितलं आहे, कारण हे सुद्धा रिअल इस्टेटमध्ये काम करतात. महिपत अगदी शांतपणे सिद्धेश बरोबर बोलू लागतो आणि विचारतो, साहेब तुम्ही काय घेणार, चहा घेणार, थंड घेणार की गरम घेणार. त्याचवेळी सिद्धेश म्हणतो, खरं तर ना मला आत्ता काहीच नको आहे, पण मी जेवढी माहिती देईल ना तेवढे मला तुम्ही पैसे द्यायचे. त्याचवेळी महिपतला समजतं हा पण हुशारच आहे. तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, थेट मुद्द्याला हात. तो जोशीला म्हणतो, अशीच माणसं आपल्याला खूप आवडतात. तेव्हा महिपत लगेच त्याच्यासमोर पैशांची बॅग ठेवतो आणि मग म्हणतो, हे पहा, तुम्ही माझं भलं कराल तर मी 113 पट तुमचं भलं करणारच. आता त्या अर्जुन सुभेदाराची जी काही इलिगल प्रॉपर्टी आहे त्याच्या काही ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या फक्त काय करायच्या, आम्हाला येऊन सांगायच्या
आणि तुम्हाला याचं काय गिफ्ट मिळेल माहिती आहे का? अहो, आपले नवीन जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ना, त्या 11व्या मजल्यावर तुम्हाला 3 BHK फ्लॅट तर नक्कीच मिळेल. ते सुद्धा अगदी डबल पार्किंगमध्ये. आता ते पण आणि हे पण. तेव्हा आता सिद्धेश म्हणतो, या बदल्यात तर तुम्हाला हवी तेवढी मी माहिती देईन. चला मी येतो, असं म्हणून तो तेथून जातो. त्याचवेळी आता महिपत हा जोशीवर खूपच खुश होत त्याच्या गळ्यात हातच टाकतो आणि म्हणतो, जोशा, अरे आज मी ना खरंच खूप खुश आहे तुझ्यावर. अरे तुझ्यासारखा माणूस मी पाळलाय ना, म्हणून माझा फक्त फायदा आणि फायदाच होतोय. तेव्हा माझी हुशारी ना ही फक्त तुमच्यासाठीच आहे साहेब, असं जोशी म्हणून महिपतला देखील खुश करतो. तेव्हा महिपत आता हसतच म्हणतो, त्या अर्जुन सुभेदाराला मी असा लटकवतो ना, बघतच राहा जोशा तू, कारण हा माझ्या लेकीला फासावर लटकवायला निघाला होता. तेव्हा जोशी विचारतो, काय मी तुमच्या मुलीला असा जेलमध्ये जाऊ देईल का कधी? त्याच्या आधी त्या मधुकर पाटलाची बेल रद्द करून त्याला पुन्हा जेलमध्ये टाकायला लावतो की नाही बघाच तुम्ही. अहो, तो खूप मूर्ख माणूस आहे. जर मी काहीही बोललो ना तरीही तो माझ्यावर विश्वास ठेवतो म्हणजे ठेवतोच, असं म्हणून दोघेही आता खूप जोराने हसू लागतात. त्यावेळी महिपत म्हणतो, अरे जोशा, त्यासाठी तर मी तुला एवढे पैसे देतो, अगदी ढीगभर पैसे देतो. मग आतापर्यंत तुला एवढे पैसे कुणी दिले होते का, असंही तो विचारतो. जोशी म्हणतो, नाही हो, आतापर्यंत कुणीच नाही दिले मला एवढे पैसे. तर आता महिपत जरा रागातच म्हणतो, तू तिकडे त्या मधुकर पाटलाची वाट लाव आणि मी इकडे आपला त्या अर्जुन सुभेदाराचा काटा काढतो. तेव्हा जोशी म्हणतो, हो साहेब चालेल, असं म्हणून आता तो महिपतकडे पाहतो. तेव्हा महिपत म्हणतो, असा काटा काढतो ना त्याचा तू बघशीलच आता. मग आता या दोघांचा सर्व व्हिडिओ, सर्व बोलणं हे रेकॉर्डरमध्ये सगळं काही रेकॉर्ड होत असतं. आता त्या फ्लावर पॉटमध्ये तो रेकॉर्डर असल्यामुळे या दोघांना काही कळत नाही. तर इकडे सायली आता स्वयंपाक बनवत असते. तर आता प्रिया तेथे येते आणि तिला आठवतं की प्रतिमाला फक्त सायलीच्याच हातचा चहा हवा होता. नंतर हे सगळं आठवून आता प्रिया म्हणते की सायली, अगं मला वाटलं होतं या घरामध्ये तुला मोलकरणीचा दर्जा असेल, पण नाही ग, तेवढा सुद्धा नाहीये. कारण सुभेदार तुला घरातले मानतच नाहीत ना. आता त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त मी जवळची आहे आणि तू परकी आहे. तेव्हा सायली तिला हसतच उत्तर देत म्हणते, आमच्या घरामध्ये कोणाची जागा कुठे आहे ना, हे आम्ही आमचं बघून घेऊ, समजलं? तेव्हा प्रिया म्हणते, अगं मी तर फक्त कॉफीचा मग ठेवायला आले होते, पण तुला एक सांगू का सायलीला, आत्ता समजलंय की या कॉफीच्या मगाला तुझ्यापेक्षा सर्वात जास्त किंमत आहे. कारण हा जर पडून इथे फुटला ना तर सर्वांना वाईट वाटेल, पण तू जगली काय मेली काय तरीही कुणाला फरक पडणार नाही. आता बघ ना, अगोदर कल्पना मामी तरी तुझ्या बाजूनी होती ग, आता तर तिलाही तुझं खरं रूप काय आहे ना ते समजलंय. असं म्हणून ती अगदी सायलीची खूप काळजी वाटते असं नाटक करत, किती बिचारी आहेस ग तू, कारण तुझ्या सासरचे तुझा खूप तिरस्कार करतायत, पण हा तिरस्कार असा कमी होणार नाहीये, हा तिरस्कार असा फक्त वाढत जाणार आहे. आता याची जबाबदारी फक्त आणि फक्त मीच घेते, असं रागातच सायलीला ती म्हणते. पण सायली तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर आता प्रिया सायलीला म्हणते, हात धर माझा. मग सायली म्हणते, काय, मी कशाला धरू हात? प्रिया आता तिचा हात हातात घेत मुद्दामच काय करते तर मोठ्याने ओरडत जो तवा असतो ना त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण सायलीने मला भाजवण्याचा प्रयत्न सर्वांना तिला दाखवून द्यायचं असतं. मग आता प्रिया मोठ्या मोठ्याने ओरडते, मामी मामी वाचवा. तेव्हा सोड माझा हात, सोड माझा हात, असं म्हणून प्रिया ओरडत असते. सायली म्हणते, प्रिया तू हे काय करतेस, कळतं का तू? सायली तिचा हात लगेच मागे करते आणि रागातच विचारते, तुला वेड लागले का ग? मग आता भाजल्याचं नाटक करत त्यावर फुंकर लगेच प्रिया मारत असते. मग प्रतिमा आणि त्याचबरोबर कल्पना तेथे येतात आणि काय झालं असं विचारतात. त्याचवेळी प्रिया आता खोटं बोलू लागते, मामी हिने काय केलं ना, अचानक माझा हात असा गरम तव्यावर लावला, आता बघ ना माझा हात किती भाजलाय, असं म्हणून प्रिया तो हात दाखवते. तेव्हा कल्पना खूपच रागात सायलीकडे पाहते. तेव्हा कल्पना विचारते, काय, हिने तुझा हात मुद्दामच भाजला का? मग प्रिया म्हणते, हो मुद्दामच भाजवलाय. तेव्हा सायली म्हणते, नाही हो आई, मी असं काही केलं नाही.
तेव्हा कल्पना म्हणते, गप्प राहा, असं वागताना तुला लाज नाही वाटत का ग? मग प्रिया आता लगेच खोटं खोटं बोलू लागते आणि मामी, अगं मी हिला फक्त विचारलं होतं की तू आमचं लग्न का मोडलंस आणि अशी भरलग्नात येऊन सुभेदारांची नाचक्की का केली? तर ही मुलगी बघ ना किती टोकाला गेली, हिने तर माझा हातच भाजवला, आता माझा हात खूप दुखतोय आई ग, असं म्हणून ती मोठ्याने रडू लागते आणि ओरडू लागते. तेव्हा आता कल्पना खूपच रागात सायलीकडे मात्र पाहू लागते. तर सायली आता सांगण्याचा प्रयत्न करते की मी हात खरचीचा तिथे तव्यावर ठेवला नाही किंवा भाजवला नाही, परंतु कल्पना ही तिच्यावर विश्वासच ठेवत नसते. तर प्रतिमाला माहीत असतं की सायली असं नाही करणार. त्यानंतर कल्पना म्हणते की थांब बाळा, मी पटकन मलम घेऊन आले हा. मग आता प्रतिमा म्हणते, काय ग सायलीने खरंच तुझा हात भाजलाय का? त्याचवेळी प्रिया आता रागातच प्रतिमाकडे पाहत म्हणते की काय म्हणजे मी काय खोटं बोलतीये का? अगं आई, माझा हात किती दुखतोय तुला त्याचं नाही पडलं. प्रियाचं बोलणं अजिबात तिला खरं वाटतच नव्हतं. त्यानंतर आता तन्वी बाळा इकडे ये, मी तुला हाताला मलम लावून देते, असं कल्पना तेथे येत म्हणते आणि तिला जरा बाजूला घेऊन जाते. त्यानंतर सायली तेथे येते आणि म्हणते की आई ऐका ना, हो माझं ऐकून घ्या, गेली 1.5-2 वर्ष झाले तुम्ही मला ओळखताय, मी असं कुणाला चटका देऊ शकते का? तेव्हा मला वाटत नाही, पण मला माहीत आहे की तू हे करू शकतेस, असं कल्पना रागातच म्हणते. आणि तुला काय म्हणायचंय, तन्वीने स्वतःचा हात खरंच भाजून घेतला का, असं कल्पना विचारते. सायली म्हणते, हो आई, अहो तिने स्वतःचा हात भाजून घेतलाय. आता प्रिया म्हणते, हो ना, स्वतःचा हात कुणी असं भाजून घेतं का? तेव्हा सायली म्हणते, आई अहो ऐकून घ्या ना, खरंच तिने स्वतःचा हात भाजून घेतलाय. तेव्हा कल्पना रागातच म्हणते, उगाच काहीतरी बोलू नकोस, समजलं? अजून या बिचाऱ्या तन्वीला तू किती छळणार आहेस ग? तेव्हा कल्पना रागातच म्हणते, या मुलीचं असं वागणं अजून किती सहन करायचं ना ते कळतच नाही. तेव्हा प्रिया मात्र आता हसत असते. मग सायली म्हणते, हो खरंच मी चुकीचं वागली आहे, मला माफ कर प्रिया, असं म्हणून सायली तिच्यासमोर हात जोडते. तर प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो की हिने काही केलं नाही तरीही माफी मागतीये. अगं पण तू माझ्या नवऱ्यावर हक्क दाखवलास ना, म्हणूनच मला माझा राग अनावर झाला आणि म्हणून मी हिचा हात तव्यावर ठेवणार होते. तेव्हा कल्पना मात्र रागातच सायलीकडे पाहू लागते. तेव्हा प्रतिमाला विश्वासच बसत नाही, परंतु आता प्रतिमा लगेच विचारते, काय ग सायली तू? मग आता सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, मला माफ करा. तेव्हा कल्पना म्हणते की पाहिलं ना प्रतिमा, कशी निर्लज्जपणे चूक कबूल करतीये ती, आता हेही आम्ही माफच करायचं का? तेव्हा सायली म्हणते, प्रियाला या घरामध्ये मान मिळेल ना याची मी खात्री देते तुम्हाला आई. आणि प्रिया आता तू निघालीच आहेस ना, तर मी तुला बाहेर सोडायला सुद्धा येते आणि हेच माझ्या चुकीचं प्रायश्चित्त असेल. तेव्हा प्रिया आता रागातच विचारते, काय? पण मला तुझ्यासोबत कुठेच जायचं नाहीये. अगं चल ग, मी सोडते तुला, असं सायली पुन्हा पुन्हा तिला म्हणते. फार रागातच कल्पना म्हणते, चूक करण्याअगोदर जरा विचार करायचा, आता प्रायश्चित्त कशाला उगीच करत बसायचं. सायली म्हणते, आई अहो माझ्या समाधानासाठी तरी मला हे करू द्यात. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं कल्पना ऐक ना, या दोघीही लहानपणीच्या मैत्रिणी आहे, भांडायचं आणि पुन्हा एकत्र यायचं या दोघींना सवयच आहे आणि असेल सुद्धा, त्यामुळे आपण या दोघींना बोलून देऊयात. आता तर मी एक काम करू, आपण निघूयात, तू सायलीबरोबर जरा पुढे हो, मी आलेच हां. तेव्हा सायली आता प्रतिमाकडे पाहून हसते. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे प्रतिमा, या कटकटी कमी झाल्या ना तर आम्हालाही हे हवंच आहे. मग सायली एकदम शांतपणे म्हणते, चल ना ग प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, हो मामी, आता मी येते हां. मग आता सायली म्हणते, सावकाश हां, हात सांभाळून जरा, असं आता सायली तिला खूप गोड गोड बोलून बाहेर घेऊन जाणार असते. त्याचवेळी प्रिया रागातच विचारते, काय ग ही काय नाटकं चालवली आहेस? त्याचवेळी सायली आता हसतच म्हणते, प्रिया अगं तुला अगदी मानाने मी बाहेर सोडणार आहे, अगदी तुला जेवढा मान द्यायला हवा ना तेवढ्याच मानाने, असं म्हणून सायली आता तिला दरवाजापर्यंत घेऊन जाते आणि मागे पाहते तर या दोघीही तिच्याकडे पाहत नसतात. मग सायली काय करते तर प्रिया पुढे चालत असते ना, तिच्या पायावरच पाय ठेवते. तर प्रिया आता अशी जोरात तेथे आपटते आणि तोंडावरच पडते. सायली आता लगेच तिचा हात पकडते आणि प्रिया मग उभी राहते, रागातच सायलीकडे पाहते. तेव्हा रागात सायली म्हणते की तू नेहमी ना अशीच तोंडावर पडत राहणार आहेस प्रिया,
कारण तुझ्यातला जो नीचपणा आणि तुझ्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये आलेली जी कटुता आहे ना, यामध्ये मी उभी आहे हे लक्षात ठेव. तेव्हा प्रिया आता हसते आणि म्हणते, तुझं कुटुंब? कोणतं का कुटुंब? जे तुझ्याशी एक शब्दही नीट बोलत नाही ते कुटुंब? तेव्हा सायली हसतच म्हणते, अगं हा राग काही असा कायम राहणार नाहीये. आज ना उद्या पूर्वीसारखे आम्ही पुन्हा एकत्र येणारच आहोत. आणि तू तर अलीकडे बघितलंच आहे की मी जे बोलते ना ते करून दाखवते म्हणजे दाखवतेच. तेव्हा रागातच आता प्रिया म्हणते, माझ्या अर्जुनला तू जाळ्यात ओढलंस, त्यामुळे जास्त माच करू नको. तेव्हा सायली हसतच विचारते, काय तुझा अर्जुन? म्हणजे हे तुझे कधीच नव्हते आणि कधीच नसणार आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तरी तुला कळायला हवं की नाती ही जबरदस्तीने जोडता येतच नाहीत. त्यासाठी एकमेकांमध्ये असं प्रेम असायला हवं. आता सुभेदारांची सून या नात्याने मी या पाहुणीला निरोप देतीये. निघ प्रिया, आणि आता यापुढे इथे आले नाही ना तरच उत्तम आहे, असं म्हणून सायली तिला तेथून निघायला सांगते. त्याचवेळी स्वतःला तू जास्त शहाणी समजतेस का ग? मगाशी माझा हात भाजला ही कबुली देऊन तू हा विषय संपवलास, पण तन्वी किल्लेदार हा विषय कधीच बंद होणार नाही. आता या ना त्या मार्गाने मी या घरात येणार म्हणजे येणारच, असं आता प्रिया म्हणते. तेव्हा सायलीला मात्र धक्का बसतो. आता ती तेथून जात असताना सायली तिच्याकडे पाहत मनातच विचार करते की मी या ना त्या मार्गाने या घरात येणारच, म्हणजे आता ही नक्की कोणता मार्ग सायलीला कळतच नाही. तेव्हा प्रतिमा आता तेथे येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. त्याचवेळी सायली ही प्रतिमाकडे पाहतच राहते आणि प्रियाचं बोलणं पुन्हा एकदा तिला आठवतं. मग तन्वीशी बोलणं झालं का, असं प्रतिमा विचारते. तेव्हा सायली म्हणते, हो, परंतु ती ना तिचा हट्टच सोडायला तयार नाहीये. त्याचवेळी सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तिचा हात भाजलाच नव्हता. फक्त विषय वाढू नये ना यासाठी मी ती कबुली दिली होती. हा प्रतिमा म्हणते, बाळा तू कुणालाही इजा करणार नाही ही खात्री आहे मला. त्यावेळी सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग ती प्रतिमाला कडकडून मिठी मारते. त्यानंतर प्रतिमा सायलीला म्हणते की बाळा, ही खंबीरपणा दाखवण्याची वेळ आहे. तुझ्या घरच्यांचा राग जाण्याची तू अगदी शांतपणे वाट बघ, आणि हा दुरावा असा कायमचा नाहीये. निघू का आता, असं म्हणून लगेच ती जायला निघते. तर सायलीला आता खूप वाईट वाटतं. तिला असं वाटत असतं की प्रतिमा आत्याने माझ्याजवळच थांबावं, कारण ज्या मायेच्या स्पर्शाची तिला गरज असते तो मायेचा स्पर्श तिला प्रतिमामध्ये मिळत असतो. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये असतो. सिद्धेश आता सर्व ते रेकॉर्डिंग घेऊन त्याच्याकडे जातो. मग आता ते लॅपटॉपवर सर्व ते फुटेज पाहत असतात, ते रेकॉर्डिंग ऐकतात. त्यामध्ये जोशी किती फ्रॉड आहे, त्याचबरोबर महिपतला कशाप्रकारे अर्जुनलाच त्याच्या जाळ्यात अडकवायचंय, त्याचबरोबर अर्जुनची इलिगल जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नाटक पुढे करून अर्जुनने दोघांचाही खरा मोटिव्ह काय आहे हे आता मधुभाऊंना तो दाखवणार असतो. तर आता जोशी कशाप्रकारे तुम्हाला फसवतोय हे अर्जुनला खरं तर मधुभाऊंना सांगायचं असतं. मग आता अर्जुन, चैतन्य आणि सिद्धेश हे तिघेही हसतात. अर्जुन म्हणतो, हा जोशी तर मला अंडर एस्टिमेट करत होता, बरोबर माझ्या जाळ्यात अडकलाय आता. तेव्हा चैतन्य सिद्धेशला म्हणतो, वेल डन, तुम्ही खरंच खूप छान काम केलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं काय आहे ना ते मधुभाऊंना आता कळेलच. तो जोशी असा फसवू शकत नाही आता मधुभाऊंना. तर दुसरीकडे आता कल्पना ही म्हणत असते की पूर्ण आई, अहो बिचारी तन्वी आपल्याला भेटायला आली, परंतु ह्या मुलीने काय केलं, तिचा हात भाजवला. पूर्णाजी म्हणतात, मला तर एवढा संताप आला होता ना की तुला काय सांगू कल्पना, बिचारी एवढी दुःखात आहे आणि तिला आपल्याकडे अशी वागणूक मिळावी. तेवढ्यातच सायली आता तेथे जाते. मग आता रागातच कल्पना विचारते, हे काय होतं सगळं? तन्वीच्या मनावर जखमा करून तुझं पोट नाही भरलं वाटतं, आणि म्हणूनच आता तू तिच्या शरीरावरती जखमा करायला निघालीस. तेव्हा पूर्णाजी आता रागातच म्हणतात, तिच्याकडनं काही उत्तर मिळणार नाही, त्यामुळे तू ना उगीच वेळ वाया घालवू नकोस कल्पना. तेव्हा कल्पना विचारते, पण पूर्णाई, तन्वीचा हिने हात भाजवला तर हिला शिक्षा नाही मिळणार का? मग पूर्णाजी म्हणतात, हो मिळणार ना. तेव्हा पूर्णाजी आता तिला म्हणतात, आज तू स्वयंपाकघर वापरायचं नाही, असं म्हणून ही शिक्षा सायलीला त्या देतात. तेव्हा सायली म्हणते, हो पूर्णाजी, अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे, तेव्हा तुम्ही उपाशी राहा किंवा बाहेरून मागवा, मला काही घेणं देणं नाही, असं म्हणून त्या विमलला स्वयंपाकाला लागायला सांगतात.
तेव्हा आता विमल म्हणते, पण पूर्णाई. तेव्हा पूर्णाजी अजूनच रागात म्हणतात, विमल मी तुला काय सांगितलंय तेच कर. तेव्हा विमल हो असं म्हणते आणि सायलीकडे पाहत राहते. सायलीबद्दल तिला वाईट वाटतं. तेव्हा रागातच पूर्णाजी सर्वांना म्हणतात, यापुढे तन्वीला सर्वांनी या घरामध्ये मानानेच वागवायचं. तेवढ्यातच अश्विन आता तेथे येतो आणि विचारतो की काय झालं मम्मा. तेव्हा तन्वी आली होती का असंही तो विचारतो. मग आता कल्पना म्हणते, हो आली होती, पण सोड ना तो विषय, कारण आज काय झालंय ना मला ते आठवायचं सुद्धा नाहीये. तेव्हा अश्विन आता सायलीकडे पाहतच राहतो, तर कल्पनात सुद्धा रागात सायलीकडे पाहते. तर सायलीच्या आता डोळ्यामध्ये पाणी असतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये जो जोशी आणि महिपतचा व्हिडिओ असतो तो अर्जुन आता मधुभाऊंना दाखवतो. तेव्हा आता मधुभाऊंना समजतं की जोशी आपल्या बाजूने नाहीये, तो आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आता अर्जुनने हा पुरावा दाखवल्यानंतर मधुभाऊंचे डोळे मात्र खाडकन उघडलेले असतात. हे ऐकून आता मधुभाऊंना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते कुसुमकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.